नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आधुनिक जीवनशैली, तंत्रज्ञानाचा वापर, प्रदूषण आणि विविध आजारांमुळे डोळ्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं झालं. खरं तर डोळे शरीराचे अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे अवयव आहेत. जेव्हा डोळे निरोगी असतात तेव्हा आपली जीवनशैली आणि दृष्टी व्यवस्थित राहते. परंतु याविषयी आवश्यक तितकी जागरूकता आजही पाहायला मिळत नाहीये आणि म्हणूनच आजचा हा एपिसोड आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे. डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आत्मसंतुलन विलेज केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. आपण त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार मॅडम, आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तर मित्रांनो, तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांना आरोग्य संबंधित कुठलेही प्रश्न थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 02241010610 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात. खरं तर मॅडम, आपण जसं मी आताच नमूद केलं की अनेक जणांमध्ये ती जागरूकता अजून नाहीये. डोळे फार महत्त्वाचं अंग आहे आपल्या शरीराचं आणि आपण त्याची काळजी घ्यायला हवी. त्याच्यामुळे डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याआधी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ती काळजी का घ्यावी. तर त्याविषयी काय सांगाल? खरं तर आपल्याकडे सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्या ज्या इंद्रिय आहेत ते 100 वर्ष काम कराव्यात अशा प्रकारे आपण त्याची जोपासना केली पाहिजे. आता प्रॅक्टिकली ते आपल्याला शक्य नसतं, म्हणून सगळ्यांना माहिती आहे की 40-50 आली की साधारणपणे चष्मा लागतो. पण सध्याच्या काळात आपण जर का पाहिलं तर अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला चष्मा दिसतोय. म्हणजे 2री-3रीतली मुलं आहेत, म्हणजे आपण पाहिलं तर अगदी कशा फ्रेमसुद्धा त्यांना सांभाळता येत नाही अशा काळामध्ये त्यांना चष्मा सांभाळावा लागतो. शाळेत जाऊन सगळं ते अभ्याससुद्धा त्याच्यावरून करावा लागतो आणि त्याच्या डोळ्यांवरती भरपूर स्ट्रेन येतोय. आता याच्यात काय झालेलं आहे की आपल्याला डोळ्यांची काळजी जी आहे ती सुरुवातीपासून घ्यावी लागते, लक्षातच येत नाही. आता स्त्रियांना सुद्धा मी बघते ना की पूर्ण 9 महिन्यांमध्ये कंटिन्युअस मोबाईल हातात असतो. म्हणजे त्याच्या ज्या काही चुकीच्या रेज आहेत त्याचा तर त्रास मुलांना होणारच आहे, पण ते सोडून सुद्धा जे सतत आपण फोकस करत राहतो एखाद्या स्क्रीनवरती, त्याचा आपल्याच डोळ्यांना नव्हे तर आपल्या मुलांच्या सुद्धा डोळ्यापर्यंत त्याचा त्रास पोचू शकतो हे आपल्याला लक्षात येत नाही. नंतर मुलं जन्माला आल्यानंतर सुद्धा आईवडिलांना वेळ नसतो द्यायला. घरी आईवडील नसले तर आजी आजोबा जे असतील ते लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. तर अशा प्रकारे होतंय काय की न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे किंवा सगळ्यांनाच मोबाईलचा लळा लागल्यामुळे इवन लहान मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल देतात. म्हणजे खायला जर का मूल नाही म्हणत असलं, कुठे जाऊन काही हट्टीपणा करत असलं, किंवा स्पेशली आता आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये बघतो की मुलांना चेकअपला आणलं किंवा घरातल्या कुठल्या व्यक्तीला चेकअपला आणलं की मुलांच्या हातात एक व्हिडिओ लावून मोबाईल देऊन टाकतात, म्हणजे त्यांनी त्रास नको द्यायला. तर हे अशा प्रकारचं जे आपलं धोरण झालेलं आहे ना, याला आपण शॉर्टकट म्हणतो आयुष्यामध्ये, की आपल्याला कष्ट नको करायला लागायला म्हणून काहीतरी विरंगुळा मुलांना देतोय. त्याच्यातनं हे चष्मे जे आहेत लहान मुलांमध्ये लागतात ते. त्यामुळे आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण की डोळे आपल्याला आयुष्यभर लागतात, ते प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. अगदी बरोबर. मॅम, आपल्याला पहिला कॉल आलेला आहे नाशिकवरून. नाशिकवरून बच्चूबाई गाला बोलतायत. नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न आहे की माझी वय आहे 85. अच्छा. आणि माझे एक डोळा नाही, एकच लेफ्ट साईड नाही, राईट साईड काम करते. त्याच्यात मला काय प्रॉब्लेम आहे, ड्राय आहे म्हणून मी ड्रॉप टाकते, पण ड्रॉप टाकून आंखला पाणी येते म्हणजे मला दिसायला थोडा कमी होऊन जाते. त्याच्यात काय उपाय आहे? नक्कीच. आता बघा, कोरडे डोळे होणं हे अगदी कॉमन त्रास आता आपल्याला सगळीकडे दिसतो, की डोळे जे आहेत ते अग्नितत्वावरती काम करतात आणि जिथे अग्नी जास्त असेल तिथे नॅचरली कोरडेपणा जो आहे तो येतोच. आणि म्हणून आपल्याकडे सुरुवातीपासून सांगितलेल्या आहेत त्या 2 गोष्टी. एक तर बघा, आपल्याला म्हणायचे की डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला पाहिजे सगळीकडे. म्हणजे काय की फोकसिंग सुधारतं, आतल्या मसल्सची जी स्ट्रेंथ आहे ती सगळी सुधारते आणि डोळ्यामध्ये ओलावा राहतो आणि ओलावा जेवढा व्यवस्थित राहील तेवढं आपले डोळे आहेत त्यांचं कार्यक्षमता जी असते ती व्यवस्थित राहते. त्यामुळे डोळ्यामध्ये तेल घालणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शृंगारामध्ये आपल्याकडे काजळ खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. तर काजळसुद्धा खरं प्रत्येक व्यक्तीने आयुष्यभर घालायला पाहिजे. अगदी लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हापासून आपण काजळ घालायला सांगतो. ते अगदी शृंगाराचा पण म्हणतो ना की आपल्या म्हणजे शेवटला जो दिवस आहे आयुष्याचा तोपर्यंत आपण शृंगाराकडे लक्ष दिलं पाहिजे. तर काजळसुद्धा डोळ्यामध्ये नक्की घाला. तर आता सुनयन तेलासारखं जे संतुलनचं तेल आहे ते डोळ्यामध्ये रेग्युलरली जर का घातलं तर त्याच्यातनं कोरडेपणा जो आहे डोळ्यांचा तो कमी व्हायला आपल्याला मदत मिळते.
आता बऱ्याचदा लोकांना कसं होतं की सुरुवातीला फार जर का डोळे कोरडे असले तर हे तेल घातल्यावरती थोडं चुरचुरू शकतं किंवा जळजळ होऊ शकते, थोडं डोळ्यातनं पाणीसुद्धा येऊ शकतं, पण ते गरजेचं असतं. त्यामुळे हे तुम्ही घातल्यावरती त्याची काही चिंता करू नका. रेग्युलरली उलट जसं तुम्ही घालायला सुरू कराल तसं तुमचा त्रास जो आहे तो कमी व्हायला तुम्हाला मदत मिळेल. तसंच आहारामध्ये फ्लॅक्स सीड्स जे आपण म्हणतो जवस, ते एकदम रेग्युलरली खायला तुम्ही सुरू करा. आणि साजूक तूप ते सुद्धा आहारामध्ये अत्यंत गरजेचं आहे, कारण की त्याच्याने सुद्धा आपल्या डोळ्यांना जो स्निग्धता गरजेची असते ती मिळायला मदत असते. बिलकुल. आपल्याला आता दुसरा कॉल आलेला आहे अंधेरीवरून. विजय राणे बोलतायत. नमस्कार राणीजी, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. तोंड कडू असतं कायमचं. सर आपला प्रश्न पुन्हा विचारा. पोट साफ होत नाही बरोबर आणि तोंड कडू असतं नेहमी. सर तुमचं वय किती आहे? 63. 63. बर. 63. हो नक्कीच सर. कसं पोट साफ नसलं होत किंवा आता तोंडामध्ये कडूपणा जाणवतोय म्हणजे फक्त आपण विरेचक काहीतरी द्रव्य घेऊन पोट साफ करून घेतो त्याचा फायदा होत नाही, कारण की आपलं जे लिव्हर असतं त्याचं काम जर का व्यवस्थित चालू नसलं, पचन नीट होत नसलं तर त्याच्यातनं असं तोंडामध्ये कडवटपणा किंवा पोट साफ न होण्याची तक्रार आपल्याला दिसते. त्यामुळे पचनावरती आधी काम करायला पाहिजे. तर त्याच्याकरता कसं आहे की जेवणाच्या सुरुवातीला तुम्हाला जमत असलं तर हिंगवाष्टक म्हणून एक आयुर्वेदिक चूर्ण असतं, ते तुम्ही जेवणाचा पहिला घास जो असतो तर थोडासा भात घ्यायचा, त्याच्यामध्ये ते चूर्ण घालायचं आणि तूप घालायचं आणि तो पहिला घास म्हणून खायचं. त्याच्यानंतर आपलं बिल्वसॅन म्हणून चांगला जॅम आहे संतुलनचा, तोही तुम्ही जर का सकाळ संध्याकाळ नियमित घ्यायला सुरू केला तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल. आणि जेवण झाल्यानंतर लगेचच संतुलनच्या पित्तशांती म्हणून ज्या गोळ्या आहेत त्या आणि अन्नयोग हे जेवणाचा शेवटला घास असल्यासारखा सर तुम्ही नियमित घ्यायला सुरू करा. तुम्ही एक महिनाभर जर का या गोष्टी केल्यात ना तर मला वाटतं तुमचा हा जो त्रास आहे तो कमी व्हायला नक्की मदत मिळेल. आणि नाही तर वय 63 वर्ष आहे, शक्य झालं तर खरं एकदा पंचकर्म करून शरीराची शुद्धी करून घेतली तर हे सगळे अन्नपचनाशी रिलेटेड जे काही त्रास आले आहेत वयाप्रमाणे ते सगळे कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती मिळू शकेल. बिलकुल. पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे बुलढाण्यावरून. सचिन बोलतायत. नमस्कार सचिन, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, त्या माझ्या दोन्ही आठीचे लेन्स बसवले आहे. अच्छा. माझा प्रश्न असा आहे की माझ्या सलग प्रश्न विचारा सर. माझ्या दोन्ही डोळे आहे ना त्यामध्ये लेन्स टाकलेली आहे. लेन्स टाकलेली आहे. माझी वय वर्षाची आहे, परंतु तो माझा डावा डोळा आहे की नाही मॅडम, त्यामध्ये नेहमी आपले सर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्लीज सलग प्रश्न विचारा. तर माझी जो डायबिटीज आग आहे ना मॅडम, त्या आगमध्ये नेहमी आगामध्ये खुजली येते मला. डोळ्यांमध्ये खाज येते सर्जरी नंतर. बरं बरं. खरं कसं होतं की आता आपल्याला असं वाटलं की तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे, आपल्या सर्जरीज आहेत त्या इझी झालेल्या आहेत, पण बऱ्याचशा व्यक्तींना मोतीबिंदूची जेव्हा शस्त्रक्रिया होते त्याच्यानंतर लेन्स टाकले जाते, त्याच्यानंतर डोळ्यातनं सतत पाणी येणं किंवा पापणीला काहीतरी त्रास वाटणं, खाज येणं, अशा प्रकारचे त्रास आपल्याला होताना दिसतात. आता कसं आहे सध्या जी लेझर सर्जरी होते त्याच्याने बऱ्याचदा जे आता आपण पित्तबद्दल किंवा अग्नितत्वाबद्दल बोलतो आहोत त्याच्यामध्ये नॅचरली दोष उत्पन्न होतात आणि ते नंतर कमी करणं खूप आवश्यक असतं. त्यामुळे पायाला रोज पादाभ्यंग करणं जे आहे ना ते अत्यंत गरजेचं असतं. सर्जरीच्या आधीच सुरू केलेलं उत्तम, सर्जरीनंतर तर काही महिने नक्कीच करायला पाहिजे. आपल्याला असं वाटेल की डोळ्यांना त्रास होतो आणि तुम्ही पायाला काय तूप लावायला सांगताय, पादाभ्यंग करायला सांगताय, पण हीच आपल्या शरीराची सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या शरीरात प्रत्येक गोष्ट एकमेकाशी जुळलेली आहे. हे वरती आहे, पाय खाली आहे म्हणून त्यांचा काही संबंध नाही असं नसतो. आणि त्यामुळे त्या ज्या नसा आहेत, त्याची नर्वस सिस्टम आहे त्याच्यावरती काम करायला सर आपल्याला पादाभ्यंगाची मदत होऊ शकेल. तसंच तुम्ही सुनयन तेल जे आहे ना ते सुद्धा नियमित डोळ्यात घालायला सुरू करा, त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल. आणि त्रिफळा म्हणून चूर्ण असतं आयुर्वेदामध्ये, ते काय करायचं रात्री झोपताना 1 चमचा त्रिफळा चूर्ण पाण्यामध्ये भिजवायचं, सकाळी त्याला वस्त्रगाळ करायचं, अगदी काळजी घेऊन की जे चूर्ण आहे ते बिलकुल
पाण्यामध्ये येणार नाही, फक्त पाण्यावरती त्याचा संस्कार राहील आणि त्याच्याने तुम्ही डोळे धुवायला सुरू करा, तर अशा प्रकारचा कुठलाही त्रास आहे तो तुम्हाला कमी व्हायला मदत जी आहे ती मिळू शकेल. नाही तर प्रत्यक्ष मार्गदर्शनाला या, तर आपण त्याच्यावरती काम जे आहे ते करू शकू. नक्कीच. आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे पुण्यावरून. शुभांगी बोलतायत. नमस्कार शुभांगी, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅम. नमस्कार, बोला. नमस्कार. हा, माझ्या डोळ्यासारखं वाटतं. आपला प्रश्न पुन्हा एकदा विचारा शुभांगी. माझ्या डोळ्यांना कोरडेपणा वाटतो आणि सुया टोचल्यासारखं असं थोडंसं सुई टोचली असं वाटतं डोळ्यांमध्ये. बरोबर. अच्छा. नॅचरली जेव्हा कोरडेपणा फार प्रमाणात वाढतो ना, तेव्हा असं सुई टोचल्यासारखी भावना होते, कारण की वाताचा जो दोष वाढतो ना, त्याच्या लक्षणांमध्ये आयुर्वेदाने हे सांगितलेलं आहे. तर आता ते मगाशी सांगितलं तसं जे काजळ आहे ते तुम्ही नक्की घालायला सुरू करा. आता काजळामध्ये सुद्धा कसं आहे, तुम्ही संतुलनचे जर का काजळ पाहिले तर त्याच्यामध्ये क्लिअर अंजन एक असतं. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये मौक्तिक असतं, मौक्तिक पिष्टी असते, रोज वॉटर असतं, त्याच्यामध्ये औषधी तुपं असतात की जे डोळ्यांची काळजी घ्यायला आपल्याला मदत करू शकतात. त्यामुळे लोकांना कसं वाटतं की काजळ म्हणजे काय, तर काळं काहीतरी डोळ्यामध्ये घालणार, भीती मनामध्ये वाटत असते. तर तशा प्रकारे आपली काजळ नसतात. आपली काजळ आयुर्वेदिकरित्या व्यवस्थित तयार केलेली असतात, त्यामुळे ते औषधीसारखी कामं करतात. तर तुम्ही क्लिअर अंजन जे आहे ते नक्की डोळ्यामध्ये घालायला पांढरवाला सुरू करा. त्याचबरोबरीने पोटामध्ये घेण्याकरता संतुलनचं जे सुनयन घृत आहे ते तुम्ही 1 चमचा सकाळी अनुष्यपोटी नक्की घ्यायला सुरू करा, तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल. आणि तेच तूप थोडंसं पातळ करून तुम्ही छोट्या वेगळ्या डबीत ठेवलं आणि स्वच्छ बोटाने दिवसातनं एकदा तेही डोळ्यामध्ये घातलं, तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. नाहीतर तुम्ही जर का कार्यालयात प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं तर कशा प्रकारची आय बस्ती म्हणजे नेत्रबस्ती जी असते ती आपल्याला करावी लागू शकते, ते आपल्याला प्रकृतीच्या हिशोबाने ठरवता येईल. तर त्याच्याने तर तुमचा हा जो त्रास आहे तो लगेचच बरा व्हायला मदत जी आहे ती करू शकू. बिलकुल. पुढचा फोन घेऊयात आपण. चंद्रपूरवरून गावंडे बोलतायत. नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. मी पंकज गावंडे बोलत आहे. बोला. मला गॅसेसचा प्रॉब्लेम आहे. सॉरी, कसला त्रास आहे तुम्हाला? हा मॅडम. आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि आपला प्रश्न सलग विचारा सर पुन्हा एकदा. मॅडम तुला थोडं म्हणजे पोटाचा त्रास होत आहे, गॅसेस तयार होत आहे, म्हणजे अपचन झाल्यासारखं आणि आपलं आंबट असा ढेकर वगैरे येतात. अच्छा सर, तुमचं वय काय आहे आणि कशा प्रकारचं कार्य आहे तुमचं, म्हणजे तुम्ही काम काय करता? मॅडम माझं वय आहे 40 वर्ष आहे. अच्छा. आणि मी मॅडम पंचायत समितीमध्ये आहे. माझं काम सध्या बैठकीचं आहे. बरं बरं, ठीक आहे. आता जेवल्याच्या नंतर मला थोडासा त्रास होतो जास्त. बरं बरं, ठीक आहे. आता एक तर कसं आहे की ज्यांचंही बैठं काम असेल त्यांनी एक लक्षात घ्या की आपल्याला दर 1 तासाने थोडं तरी चालायला पाहिजे. म्हणजे त्याच्याने पचनावरती सुद्धा काम होतं. आणि जेवल्यानंतर तर नक्कीच 10 मिनटं कमीत कमी चाला. आपल्याला सपोज अर्धा तासाचं लंच ब्रेक असला तर त्याच्यामध्ये 20 ते 22 मिनटं जेवणात द्यायची आणि उरलेला वेळ जो आहे तो चालण्यामध्ये घालवायचा, हे प्रत्येकाने एक तर लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरं जे आहे सर की जेवणापूर्वी तुम्हाला जमत असेल तर छोटासा जो आल्याचा तुकडा असतो त्याच्यावरती तुम्ही सैंधव मीठ घालून तुमच्या टिफिन बरोबर घेऊन जात जा आणि जेवणापूर्वी जस्ट तो आल्याचा तुकडा चावून खाऊन घ्या. त्याच्याने पचन सुधारायला मदत मिळेल आणि गॅसेससुद्धा कमी होतील. तसंच जेवल्यानंतर संतुलनचे जे अन्नयोग टॅबलेट्स आहेत त्या रेग्युलरली घ्यायला सुरू करा. आणि सकाळ संध्याकाळ न चुकता संतुलनचं अविपत्तिकर चूर्ण घ्या. बघा नावातच आहे अविपत्तिकर, म्हणजे जे विपत्ती नाहीशी करतं त्याला अविपत्तिकर चूर्ण आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. तर तेही तुम्ही नियमाने घ्यायला सुरू केलं तर पचन सुधारेल, ॲसिडिटी कमी होईल आणि गॅसेसचा सुद्धा त्रास जो आहे तो कमी व्हायला मदत मिळेल आणि पोटसुद्धा साफ होईल. जेवणामध्ये साजूक तूप जे आहे ते नक्की घ्या. म्हणजे तुम्ही भातावरती पोळीवरती वरून घालून ते तूप खाल्लं तर आतड्यांचा मऊपणा जो आहे तोही व्यवस्थित राहतो, जेणेकरून कुठलेही जे त्रास आहेत ते कमी व्हायला आपल्याला मदत करता येते. नक्कीच. पुढचा फोन आपल्याला आलेला आहे. साताऱ्यावरून मनोज बोलतायत. नमस्कार मनोज, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. मॅडम काय झाले की मला पॅरालिसिस झालाय. माफ करा मनोज, पुन्हा एकदा विचारा. हा, मला पॅरालिसिस झालाय, पण पॅरालिसिस होताना माझा उजवा डोळा बाद झालाय, अजिबात दिसतच नाही. बरं. अच्छा,
तुमचा आवाज थोडासा कट होतोय, त्यामुळे पूर्ण प्रश्न कळत त्यांना नाही. पॅरालिसिस झालेला आहे आणि डावा डोळा त्यामुळे निकामी झाला. अच्छा, मला एका डोळ्याने दिसत नाही. दिसत नाही. बर, ठीक आहे, ओके. हाच प्रश्न आहे ना फक्त? ओके. आता कसं आहे सर की पॅरालिसिस कधी झालं आहे, तुमचं वय किती आहे, त्यावेळेस काय अजून त्रास झालेला, तुम्ही कसे रिकवर झाला आहात आणि डोळ्याला किंवा डोळ्याच्या नसेला कितपत डॅमेज आहे हे सगळं आपल्याला बघणं जे आहे ते खूप आवश्यक असतं. आणि याच्याकरता जेवढं त्वरित आपण सल्ला घेतो, जेवढा पटकन आपण त्याच्यावरती काम करायला सुरुवात करतो, त्याचा तेवढा फायदा आपल्याला मिळू शकतो. तूर्त तरी माझा तुम्हाला सल्ला असा राहील की घरच्या घरी तुम्हाला जमत असलं तर संतुलनचं जे कुंडलिनी तेल आहे ते तुम्ही पाठीला नियमितपणे लावायला सुरू करा. तसंच पोटातून संतुलनचं जे सुनयन घृत आहे ते 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ घ्यायला लगेचच सुरुवात करून टाका. आणि जेवढ्या लवकर तुम्हाला जमत असेल तेवढं प्लीज प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या, आयदर आपल्या संतुलनचं किंवा कुठल्याही तज्ज्ञांचं, की त्याच्यावरती पटकन आपल्याला कसं काम करता येईल, कुठल्या प्रकारची नेत्रबस्ती गरजेची आहे का, काही थेरपी आपल्याला त्याच्याकरता करता येईल का, तर त्याची आपल्याला व्यवस्थितपणे उपाययोजना जी आहे ती करावी लागते. त्यामुळे माझा असा सल्ला राहील की तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शन लगेचच घ्यावं. बिलकुल. आणि आता सागर बोलतायत कोल्हापूरवरून. नमस्कार सागर, आपला प्रश्न विचारा. हा सर. हा मॅडम बोला. माझा काय प्रॉब्लेम आहे, माझ्या सासूचा प्रॉब्लेम आहे. काय म्हणाला? हॅलो. बोला. मी सकाळी उठल्यानंतर नाही माझे जे तळवे आहेत ना पायाचे, ज्यावेळेला मी उभा राहतो त्यावेळेला चालता येत नाही, म्हणजे पाय दुखतात, ते तंपा पडतं. अच्छा, आणि थोडं चालल्यानंतर मग थांबतं का दुखणं? हा, एकदम नंतर चालल्यानंतर थोडं दुखणं चालतं आणि नंतर कंटिन्यू. कारण माझं म्हणजे कसं मॉलमध्ये काय होतं माहितीये का? अच्छा. हो हो. आणि मग चालल्यानंतर काय होतं माहितीये का, की परत रोटेशन व्यवस्थित चाललं असतं. ओके, बरं, ठीक आहे. एक तर काय आहे सर की रात्री झोपण्यापूर्वी पायांना नक्की संतुलन अभ्यंग सेसमी सारखं जे तेल आहे संतुलनचं, ते खालतून वरती अगदी हलक्या हाताने नक्की लावून आणि मगच झोपा. म्हणजे एकूण सर्क्युलेशन जे आहे पायाचं ते रात्री झोपेत सुद्धा व्यवस्थित राहायला तुम्हाला मदत मिळू शकेल. दिवसातनं एकदा जमत असेल तेव्हा संतुलनचं शांती नावाचं जे तेल आहे तेही तुम्ही पायाला हलक्या हाताने नक्की लावा. ते फक्त टाचेवरती आणि आपण काफ मसलच्या खालतीपर्यंत म्हणतो तेवढाच पायाला फक्त ते लावण्याची गरज आहे. अभ्यंग मात्र संपूर्ण पायाला लावायचं आहे. त्यामुळे दोन्ही तेलं तुम्ही लगेचच वापरायला सुरू करा, त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. आठवड्यातनं 1-2दा तरी संतुलनचं पादाभ्यंग घृत जे आहे ते काशाच्या वाटीबरोबर वापरून व्यवस्थित 10 मिनिटं तळपायांना तुम्ही त्याच्याने मसाज करा. त्याच्याने सुद्धा हा त्रास तुमचा कमी व्हायला मदत मिळेल. आणि बरोबरीने संतुलनच्या वातबल गोळ्या आणि कॅल्सिसॅन ज्या गोळ्या आहेत त्याही घ्यायला सुरू करा. याच्याने शरीरातला वातही कमी व्हायला मदत मिळू शकेल. आणि तसंच शरीरामध्ये जे नॅचरल कॅल्शियमची आपूर्ती व्हायला पाहिजे, आपल्याला पचन ज्याचं व्यवस्थित होऊन शरीर काय म्हणतो आपण एक्सेप्ट करू शकेल अशा प्रकारचं कॅल्शियम आपल्या शरीरात जाणं गरजेचं असतं. तर याही दोन्ही गोष्टी तुम्ही लगेच सुरू करा. आणि जमत असेल तेव्हा सुती मोजे जे असतात ते तुम्ही लगेचच घालत जा, कारण की आत्ताच्या काळामध्ये आपल्या फरशा वगैरे ज्या असतात त्या नॅचरल स्टोनच्या बऱ्याचदा नसतात आणि त्याच्यामुळे सुद्धा लोकांना हा त्रास होताना दिसतो. तर हे सगळं तुम्ही नक्की करा. मला वाटतं याच्याने तुमचा जो त्रास आहे तो कमी व्हायला मदत मिळू शकेल. नक्कीच. खरं तर मॅडम डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या विषयावर खूप छान चर्चा झालेली आहे. तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. मलाही आनंद आहे. आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.